गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. संविधानामधील आज आपण पुढची संकल्पना पाहतोय. संकल्पनेचं नाव आहे संविधानाची रचना. संविधानाच्या संदर्भामध्ये आपण व्याख्या पाहिली. संविधान कशाला म्हणायचं, संविधानाचे प्रकारही आपण पाहिले. त्या संविधानाच्या प्रकारांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात असं आपण म्हटलं. त्याच्यात पहिला जो प्रकार होता तो शुद्ध संविधानाचा आणि दुसरा जो प्रकार होता तो मिश्र संविधानाचा. मित्रहो, आपल्याला इथं शुद्ध संविधानाच्या संदर्भामध्ये चर्चा करायची. पण शुद्ध संविधानाची चर्चा करत असताना त्याला सरळ संविधान असंही आपण म्हटलं होतं किंवा केवळ किंवा घटक संविधान असंही आपण पर्यायी नाव त्याला दिलेलं होतं. त्याची डेफिनेशन्स करताना असं आपण म्हटलं होतं की ज्या संविधानातील तिन्ही विधाने एकाच प्रकारचे असतात त्यास शुद्ध सरळ संविधान असं म्हटलं जातं. आणि मग शुद्ध सरळ संविधानाच्या रचनेच्या संदर्भामध्ये आपण त्याचं अनालिसिस जर करायचं म्हटलं तर त्याची रचना आणि त्याचं स्वरूप या दोन्ही बाबी या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतात. संविधानाचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं असेल तर संविधानाची रचना मित्रहो या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि म्हणून संविधानाच्या रचनेच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना तीन विधानांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. तीन विधानांचा विचार करत असताना आपण म्हटलं होतं की दोन आधारविधाने असतात आणि या दोन आधारविधानांपासून एक निष्कर्ष विधान आपण निष्पन्न करतो. उदाहरणं आपण घेतली होती. त्या उदाहरणांच्या संदर्भामध्ये असंही आपण म्हटलं होतं की एकत्रितपणे ज्यावेळेस निष्कर्ष आपण दोन विधानांच्या स्वरूपामध्ये आपण निष्पन्न करत असतो त्यावेळेस त्याला संविधान असं म्हणायचं. पण एकत्रितपणा कधी आपल्याला दिसतो तर एकत्रितपणा मानसिक प्रक्रिया घडून येण्यासाठी त्याच्यामध्ये समान धागा असावा लागतो. त्यालाच आपण समान पद किंवा समान विधान घटक असे शब्दप्रयोग वापरले होते. दोनही प्रकारचे आर्ग्युमेंट्स आपण घेतले होते. समान पद असल्यानंतर निष्कर्ष आपल्याला कसा निष्पन्न करता येतो, समान विधान घटक असल्यानंतर तो विधान घटक आणि समान पद वजा करून निष्कर्ष विधानामध्ये आपण ते न घेता दुसऱ्या विधानातील उरलेला विधान घटक पहिल्या विधानातील विधान घटकाशी आपण लावून निष्कर्ष निष्पन्न करतो. त्याच पद्धतीनं समान पद ज्यावेळेस असतं त्यावेळेस ते समान पद आपण वजा करून दुसऱ्या विधानातील उरलेलं जे पद आहे ते पद उद्देश पद म्हणून घेतो आणि पहिल्या विधानातील राहिलेलं जे पद आहे ते विधेय पद म्हणून घेतो आणि आपण निष्कर्ष निष्पन्न करतो. मित्र, इथं एक विधान आपण घेऊयात ते पदांच्या संदर्भामध्ये. फॉर एक्झाम्पल, सर्व कवी प्रतिभावंत असतात. हे पहिले विधान आपण घेऊयात. दुसरे विधान आपणाला या ठिकाणी घ्यावं लागेल समान धागा. यासाठी सर्व डॉक्टर कवी असतात. पहा, आपण म्हटलं होतं की दोन आधारविधाने असतात आणि त्यापासून आपल्याला निष्कर्ष निष्पन्न करता येतो आणि ही दोन आधारविधानं एकत्रितपणा महत्त्वाचा आहे आणि एकत्रितपणा निष्पन्न करण्यासाठी त्याच्यामध्ये समान धागा याचा अर्थ समान पद असावं लागतं. मग ते उद्देशाच्या बाजूनं असेल किंवा विधेयाच्या बाजूनं असेल, अशी कोणतीही इतर कंडिशन नाही की ते उद्देशाच्याच ठिकाणी असायला पाहिजे किंवा विधेयाच्याच ठिकाणी असायला पाहिजे. कुठंही समान पद ते येऊ शकेल. मग पहा, या दोन विधानांच्या मध्ये समान पद कोणतं आहे तर कवी आणि कवी. पहिल्या विधानातील कवी हे पद उद्देशाच्या ठिकाणी आहे, दुसऱ्या विधानातील कवी हे पद विधेयाच्या ठिकाणी आहे. जे उद्देश विधेयाच्या ठिकाणी समान पद आहे त्याला म्हटलं जातं इथं म असं म्हणूयात. म असं म्हणूयात. म याचा अर्थ मध्यम पद.
हे पहिलं पद. आणि म्हणून संविधानातील सर्वात महत्वाचं पद, आतापर्यंत आपण म्हटलं की समान पद, पण त्याच समान पदाला मध्यम पद असं म्हटलं जातं. मध्यम पद हा संविधानाचा कणा आहे. संविधानाला महत्त्व जे प्राप्त होतं ते मध्यम पदामुळं होतं. मध्यम पद जर संविधानामध्ये जर नसेल तर त्याला संविधान म्हणता येणार नाही मित्र. कारण मध्यम पदामुळंच आपणाला मानसिक प्रक्रिया घडून येते आणि त्याच्यातून आपण तिसरं विधान निष्पन्न करतो. इथं विधान निष्पन्न आपल्याला करता येईल. विधान निष्पन्न करत असताना, निष्कर्ष विधान निष्पन्न करत असताना तर्कशास्त्राचा प्रघात असा आहे, जे समान पद म्हणजेच मध्यम पद आहे ते निष्कर्ष विधानामध्ये पुन्हा घ्यायचं नाही. मग निष्कर्ष विधानामध्ये मध्यम पद न घेता त्या मध्यम पदाचा एकदा पहिल्या विधानात विधेय पदाशी संबंध आलेला आहे, तर एकदा मध्यम पदाचा उद्देश पदाशी संबंध आलेला आहे. आणि म्हणून मध्यम पद वजा करून उरलेली जी दोन पदं आहेत ती पदं उद्देश आणि विधेय पद म्हणून घ्यायची. विधान इथं मित्र हो निष्पन्न होईल. सर्व दुसऱ्या विधानातील पद उद्देश पद म्हणून आधी घ्यायचं. डॉक्टर, प्रतिभावंत, पहिल्या विधानातील जे पद राहिलेलं आहे ते आपण या ठिकाणी घ्यायचं. सर्व डॉक्टर, प्रतिभावंत असतात या स्वरूपाचं निष्कर्ष विधान निघेल. जे निष्कर्ष विधान निघालेलं आहे त्या निष्कर्ष विधानाच्या संदर्भामध्ये जे पद आहे त्या पदांची ओळख आपण करून घ्यायची. ही ओळख करून घेत असताना पहिल्या विधानात प्रतिभावंत आहे, दुसऱ्या विधानात डॉक्टर आहे, इथंही डॉक्टर आहे आणि इथंही प्रतिभावंत आहे. गुण आणि परिमाणाचा विचार न करता एकूण या संविधानामध्ये पदे किती आहेत मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6 पदे 6 आपल्याला दिसतात, पण प्रत्येक पद 2 वेळा आलेलं आहे. मध्यम पद हे फक्त आधार विधानामध्येच आलेलं आहे. पहिल्या विधानातील पद हे एकदा निष्कर्ष विधानात तर एकदा आधार विधानात आहे. निष्कर्ष विधानातील पुन्हा आणखी दुसरं एक पद एकदा आधार विधानात आहे आणि एकदा निष्कर्ष विधानामध्ये आहे. आणि म्हणून मग यांची आपण ओळख करून घ्यायची. आणि ही ओळख करून घेत असताना निष्कर्ष विधानाकडे सुरुवातीला आपण लक्ष देऊया. निष्कर्ष विधानातील जे उद्देश पद आहे त्या उद्देश पदाला पक्षपद असं म्हटलं जातं. थोडक्यात आपण असं म्हणूयात की निष्कर्ष विधानातील उद्देशाच्या जागी जे पद येते ते पक्षपद असते. आणि जे पक्षपद निष्कर्ष विधानामध्ये असते पक्षपद म्हणतोय. जे पक्षपद निष्कर्ष विधानामध्ये असते ते आधार विधान क्रमांक 2 मध्ये कधी उद्देशाच्या तर कधी विधेयाच्या ठिकाणी असायलाच पाहिजे. म्हणून इथं पक्षपद याचा थोडक्यात आपण अशा प्रकारचे एक अक्षर घेतलेलं आहे. मध्यम पद थोडक्यात आपण म अशा प्रकारचं एक अक्षर घेतलेलं आहे. आता उरलं पद 1 ते आधार विधानामध्ये पण आहे आणि निष्कर्ष विधानामध्ये पण आहे. आणि म्हणून निष्कर्ष विधान आधी निष्कर्ष विधानाची ओळख करून घ्यायची. निष्कर्ष विधानातील विधेय पदाच्या ठिकाणी प्रतिभावंत हे पद आहे. हे पद आधार विधान क्रमांक 1 मध्ये आहे. निष्कर्ष विधानाच्या विधेय पदाच्या जागी जे पद येते त्या पदाला साध्यपद असं म्हटलं जातं. म्हणून इथं साध्यपदातील सा आपण घेऊयात, इथं सा आपण घेऊयात. मित्र याचा आकार जर आपल्याला निष्पन्न करायचं म्हटलं तर पहा, म सा प म दॅट इज व्हाय प सा हे बदलत नाही. पक्षपद आणि साध्यपद अजिबात बदलत नाही. कारण आपण म्हटलेलंच आहे निष्कर्ष विधानातील उद्देशाच्या जागी जे पद येते त्याला पक्षपद असं म्हटलं जातं. ते पक्षपद आधार विधान क्रमांक 2 मध्येच असतं, कधी उद्देशाच्या तर कधी विधेयाच्या, जसं आपण आर्ग्युमेंट्स घेऊया त्या पद्धतीनं. निष्कर्ष विधानातील विधेयाच्या जागी जे पद येतं त्याला साध्यपद असं म्हटलं जातं आणि तेच साध्यपद आधार विधान क्रमांक 1 मध्ये असते.
त्यालाच साध्य पदाचा आपण सा हे अक्षर घेतलेलं आहे. म्हणून थोडक्यात आकार जर संविधानाचा निष्पन्न करायचं म्हटलं तर म सा प म पसा. कधी सा म प म पसा, सा म प म पसा, सा म म प पसा. म्हणजे पहा, मध्यम पद जे आहे ते कधी उद्देशाच्या, कधी विधेयाच्या, कधी दोन्ही विधानामध्ये उद्देशाच्या, कधी दोन्ही विधानामध्ये विधेयाच्या, तर कधी दोन्ही विधानामध्ये वरती विधेयाच्या तर इथं उद्देशाच्या, तर कधी पहिल्या विधानामध्ये उद्देशाच्या तर कधी विधेयाच्या ठिकाणी मध्यमपद येऊ शकतं. आणि म्हणून त्याच्या जागा बदलतात आणि म्हणून त्याच्या आकृती या 4 होतात. संविधानाच्या आकृती पाहत असताना या 4 होतात आणि प्रकृती त्याच्या अनेक होतील. प्रकृती म्हणजे विधान ज्या प्रकाराचे असते त्याच्यावरून त्याची प्रकृती ठरवली जाते. तो भाग आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नसल्यानं त्याच्यावरती आपण चर्चा करायची नाही. मित्रांनो, आता पहा, 3 विधाने आपण म्हटलं, 2 आधार विधान आणि 1 निष्कर्ष विधान. इथं आपण तुमच्या समोर एक आर्ग्युमेंट्स आहेत. या आर्ग्युमेंटचं अनालिसिस करत असताना आपण पुन्हा असं म्हणूयात की पहिल्या विधानामध्ये मध्यम पद सोडून कोणतं पद आलेलं आहे? साध्य पद आलेलं आहे. आणि मग असं म्हटलं जातं संविधानामध्ये जे पहिलं विधान असतं आणि ज्या संविधानातील किंवा संविधानामध्ये साध्य पद येते त्याला साध्य विधान असं म्हटलं जातं. पहा, संविधानातील ज्या विधानात साध्य पद येते, आधार विधान क्रमांक 1 मध्येच असतं ते, संविधानातील ज्या विधानात साध्य पद येते त्याला साध्य विधान असं म्हटलं जातं. त्याच अर्थानं संविधानातील ज्या विधानात पक्षपद येते त्याला पक्षविधान असं म्हटलं जातं. साध्य विधान, पक्षविधान, नव्यानं आपल्याला विधानांची ओळख होते. इथं आधार विधान क्रमांक 1 हे साध्य विधान, आधार विधान क्रमांक 2 हे पक्षविधान. आणि तिसरं जे विधान आहे ते आपल्याला माहिती आहे की असा सिम्बॉल असल्यानंतर दॅट इज वाय याला म्हटलं जातं किंवा यालाच म्हणून किंवा आत्ता एव असं म्हटलं जातं. आणि 2 विधानांच्या एकत्रितपणातून तिसरं जे विधान आपण निष्पन्न करतो त्याला म्हटलं जातं निष्कर्ष विधान. म्हणजे पहा, इथं एक 2 भाग आपल्याला दिसतील. त्या 2 भागांमधील पहिला जो भाग आहे तो पदांच्या संदर्भात आणि दुसरा जो भाग आहे तो विधानांच्या संदर्भात. आणि मग युक्तायुक्ततेचे नियम सुरू करण्याच्या आधी आपल्याला याची ओळख असायला पाहिजे. कोणतंही शुद्ध सरळ संविधान ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 3च पदे असतात. प्रत्येक पद आपली पाळी 2 वेळा पूर्ण करतं. कसं ते पहा. आधी मध्यम पद घेतलेलं आहे कारण 2 आधार विधानांच्या मध्ये जे समान पद असते, डेफिनेशन्स आपण करूयात. 2 आधार विधानांच्या मध्ये जे समान पद असते त्याला मध्यम पद असं म्हटलं जातं आणि ते फक्त आणि फक्त आधार विधानातच असते. मध्यम पदावरून आपणाला मानसिक प्रक्रिया घडून येते आणि निष्कर्षाकडे जाता येते. आणि आपल्याला निष्कर्षाकडे ज्यावेळेस आपणाला जाता येतं त्यावेळेस आपण असं म्हणूया की निष्कर्ष विधानातील उद्देशाच्या जागी जे पद येते त्यास पक्षपद असं म्हटलं जातं. आणि तेच पक्षपद आधार विधान क्रमांक 2 मध्ये असते. समजून घेण्यासाठी थोडासा रिपीट भाग होईल पण तो आवश्यक असल्यामुळं मी पुन्हा इथं त्याचं रिपिटेशन करतोय. निष्कर्ष विधानातील उद्देशाच्या जागी जे पद येते त्यास साध्यपद असं म्हटलं जातं आणि तेच साध्यपद आधार विधान क्रमांक 1 मध्ये असते. म्हणजे पहा, प्रत्येक पदानं आपली पाळी 2 वेळा. मध्यम पद आधार विधानातच 2 वेळा आलेलं आहे. पक्षपद एकदा आधार विधानात एकदा निष्कर्ष विधानात 2 वेळा आलेलं आहे.
साध्यपद एकदा आधार विधानात, एकदा निष्कर्ष विधानात. पदे मोजली असता 1 2 3 4 5 6 होती, पण मित्र हो 3च पदे ती आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, चला आपण संविधानाचा कणा म्हटलेला आहे, ते पद म्हणजे मध्यमपद, दुसरं पक्षपद आणि तिसरं साध्यपद. पदे किती असतात संविधानामध्ये? तर 3 असतात. मध्यमपद, पक्षपद, साध्यपद. मध्यमपद, पक्षपद, साध्यपद. आणि या पदांवरून आपण विधानांची ओळख आपण केली. आतापर्यंत आपण आधार विधान आणि निष्कर्ष विधान असं म्हणत होतो. पण आता मित्र हो, नव्यानं ओळख संविधानामध्ये आपल्याला करून घ्यायची, ती अशी की ज्या विधानामध्ये साध्यपद असते त्यास साध्य विधान असं म्हटलं जातं. आणि साध्य विधान हे आधार विधान क्रमांक 1च असतं. ज्या विधानामध्ये पक्षपद येते त्या विधानाला पक्षविधान असं म्हटलं जातं. आणि पक्ष विधान आणि साध्य विधान या दोहोंच्या वरून तिसरं जे विधान निष्पन्न होतं, ते आपण सर्वात शेवटी संविधानाच्या 2 आधार विधानांच्या खाली लिहितो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर निष्कर्ष विधान. म्हणजे पहा, साध्य विधान, पक्ष विधान, निष्कर्ष विधान. साध्य विधान, पक्ष विधान, निष्कर्ष विधान ही 3 विधानं संविधानामध्ये असतात. तर मध्यमपद, पक्षपद आणि साध्यपद ही 3 पदे संविधानामध्ये असतात. मित्रहो, संविधानाची रचना समजून घेत असताना संविधानाचं स्वरूपही आपल्याला समजतं. आणि या 2 गोष्टी पदांच्या आणि विधानांच्या आपल्याला समजलं की स्ट्रक्चर ऑफ सिलॉजिझम आपल्या लक्षात येईल. आजच्या व्हिडिओमध्ये 2 मुद्दे आपण पाहिले. त्याच्यामध्ये पहिला पदांचा, मध्यमपद, पक्षपद, साध्यपद 3 पदे असतात. दुसरा मुद्दा पाहिला विधानांचा, साध्य विधान, पक्षविधान आणि निष्कर्ष विधान. विधाने 3 असतात, पदे 3 असतात. मित्रहो, एवढा भाग आज आपण या ठिकाणी पाहून इथंच थांबूयात. धन्यवाद.